मी काय राहिलो झाकण तुल्या याले आता एक काम कर, याले आता टेबल गिबल सफा झाला ना, याचे झाडी घेऊन घ्या. पैसे गिसे काय आहे त्याच्या खिशात तर. हा घेतो ना. मग ते पैसे कमी गिमी भरले तर मग काय कसं करा, सोडून जाऊ देता का याले घरी? मी सांगतो तेवढं काम करतो, याले कुठं जाऊ देतं. याच्याजवळ जेवढे पैसे असेल तेवढे पैसे काढून घ्या. आणि याला ते आपली खोली आहे तिकडे, ते अंधाराची कुठे कोठडी, त्या कोठडीत नेऊन टाकून दे. सकाळी भाऊ काय आहे काय जरासा धुनी झाली ते त्याला बत्ती जरासे तिकडे दोघं ना, आणि त्याला तिकडे कोंडून ठेव त्या खोलीत. आणि मग सकाळी पाहू त्याचा काय अजून राहिलेला हिशोब. लय तर देऊन देते हाई राजा. लावना दे प्यार दे लावना दे प्यार दे लावना. याचा धुळला ओढवा लागते राजा मला. याले का नाही जराशी द्या लागते का धुनी याच्या बायावर मुरलाच नाही तो अजून. या खरंच जराशी देतो तिकडे धरे बोलले. चल बरं याला घेऊन तिकडे देऊ जराशी काय बत्ती. पण मला याने समजालं याच्या ह्या माणसासंग दुसरा तो एकटाच होता, एकटो तो चिपकला केसावाला. आणि मग त्याच्या सांगा ते दोघं तिघं जण कशा काय आले काय माहित राजा. अरे झाकण धुले ते कशा काय आले काय मी ते सन्नावून भट्टा मारून गेले. अरे ते तर एक नंबरचे टाकू आहे ना ज्या. तो मामा लुटेर आहे ना, मी CCTVत पाहिला ना त्याला, काय माहिती टीव्हीत पाहिलं ना, तो लुटेर आहे ना तो याचाही बाप आहे तो शिवलाल टोयगोटे हा त्याच्यापेक्षा शेअर आहे तो, माहित नाही का ते. त्याचे तेच धंदे आहे. तो त्या चिपकल्या केसावाला सांग कसा काय आला, त्यांना कसा काय त्याला बोलावलं हे नाही समजून राहिलं. यायला तर तो चोरावर मोर भेटला त्या शिवलाल टोयगोटेला, त्यांनाच पाणी पाजलं. आता काय ते पयाले त्याची आदतच आहे. घ्या याले टाकून द्या तिकडे. गेला तो घे. मला तर याची मुरवाची होती ना, जरा लय जण टपले होते ना याच्यावर. याला जराशी चांगली धुनी पाहिजे म्हणून लय सरेल आहे ना शिवलाल टोयगोट्या. मॅच त्याला दिमाग त्याला खास आणले, पण बोलावले बा त्या काय चिमनरावनं माणसं खतरनाक बोलावलेले काय ते गेले हॉटेला धुवून चालले गेले. जाऊ दे याला तिकडे नेऊन जत्रा सुताई देतो त्या खोलीत तिकडे जरासं अंधारात चांगलं हात घेतो सफा करून. धरे बोल्या धरेले चल तिकडे घेऊन खोलीत. पहिले का नाही झाकून दिल्या त्याच्या खिशातले पैसे काढा. तो जर चता झाला ना, त्याला जाग आला ना, तर थोले का चाटा देऊन देईन. तो जे आहे ते लपून ठेवते पैसे. मोठा बाजिंदा आहे तो. मला 8 दिवस भांडेत होतो मी. काय करतो ते भांडे पटले करता होतो त्याच्या हातानं. अर्धे खरकट्यानं अर्धे उष्टे ठेवले काय. पहिले पैसे पाहिजे जवळ त्याचा तो ऑटो आहे ना, ऑटो लावून द्या अंदर. त्याच्याला पाहू मग उद्या काय वसुली करायची कशी करायची तर. घे ना लय दाखवतो मुजरा. दे बोले हान तिकून दुपट्टा बांधले का तोंडा. हान बोले हान तिकून. कोण मारून मला मारू नका बाबू. मारू नका म्हणते शिवलाल टोयगोटे म्हणते. तोंडावर कोण बांधलंय? तोंडाचं सोड माझ्या तोंडाचं. चल कवाडा फाटाक लावून घे. चल झोपू दिल्या का रातभर इथं. पुऱ्या मच्छरात निरा वास आहे याच्या. बंद कर बोले. चल बरं का रातभर कोंडून ठेवले. सकाळी पवा याचा हिशोब काय करायचा होता. अरे बापरे अकळला माणूस. बापरे हे तर हॉटेल होय. बापा इथं का रातभर थांबलो का मी. बापा इथं का रातभर मला कोणलं का रे बा ना. बिना अंग अकळलं का मारगीर बसला का रे बा. मला भांग दुखून आलं हे का लागलं गिकलं दिसून आलं असं काही. अरे मारलं वाटतेलं काही ना काहीतरी कालची पार्टी. बापरे आता माय बिन कोंडून ठेव. अरे कोण आहे रे बा. अय झाकण तुले मालक. अरे ओ भले. अरे कुठं आहे बा, कोणी आहे काय? अरे उघडला दराज उघडला. इथं काय कोंडून ठेवलं मला बा. उघड रे. हा उघड झाली का झोप. या ना बाई हा या इकडे पापा उघडतो फाटक. या ना बाई जरा घ्या जरा तोंड गिंडो इकडे. हे आहे ना मग इकडे भांडे धुवायचे कामला आहे ना शिल्लक तुम्हाला. या इकडे. अरे बापरे माझ्या पैसे बहुतेकडे मला काय तर बाहेर जातो पहिले पाहतो काय गेम झाला का. चिमनरावनं का ना माझ्या सगळा सत्यानाश करून टाकला. मग करायला गेलो काय झाले उलटे पाय बाबा. डबल असे धंदे निघायला पडता. आली माझ्या वयाभोवती आली. आता हे पवाराच्या वर्षाचे पैसे आहे ते पाहा लागेल काय देऊन निघायला लागेल तिथून लवकर. हा या इकडे या स्वागत आहे तुमचं. या इकडे स्वागत करतो इकडे. या बाहेर आता या तोंड गिंडो पाठ गीत ठेवला इथं टावेल आहे. या साबण गिबण आहे. बापरे आता कोणता स्वागत करता हो. पुरा फसून गेला माणूस इथं. बिल दे. बरं बा येतो बाहेरच येतो मी. काय म्हणता शिवलालजी. आलं ध्यानात. काय झालं आरामगिराम झोपगीप लागली चांगली.
अरे बापरे, काय राजू मला कसं असते काय? हां सांगा परत किती जुना गिरे काय मी तुम्ही माझ्यासाठी मला राजू कोण लाईन माझ्याजवळ ते पैसे नाही दिसून राहिले, पैसे काढले वाटते माझ्या ऑटो इकडे अंदर आणला. काय राजू असं असते ओळखीचे माणसं 10-15 वर्ष झाले तुमच्या इथे येऊन राहिले मी जेवाले. काय राजू माझ्या सांग मारलं गेलं काय रे बा मला पोट्यो? अरे मारलं गेलं काय बा तुम्हाला? तुम्हीच पडा ना इकडे तिकडे, आम्ही धरून ठेवलं तुम्हाला, धरून ठेव. तुम्ही मारलं गेलं नाही बा, आम्ही आमच्याकडून काय मारणं होते? चांगले हात घेतले सफा करून काय. बरं ते जाऊ द्या, ते आता आहेच म्हणा. पण ते कसं आहे तुम्ही कसं आहे एकट्याचा ठीकही विषय राहायचे. तुम्ही 10-12 जण जीव खाऊ घालवून गेले तर त्यानं पार्सलही नेलं हे नेलं. बरं ते जाऊ द्या, ते झालं. आता तुमच्याजवळचे आम्ही 2,500 रुपये जमा केले. आता राहायचे तुमच्याजवळ 2,000 रुपये. आता 2,000 रुपये तुम्ही काय सामान ठेवता, काय ठेवता, का कसं करता सांगा. अरे बापरे माझ्या 2,500 रुपये काढले वाटते नाही माझ्या फवारे घेऊ शकत घरी जाऊन काय सांगू आता. पैसे तर माझ्याजवळ पैसे नाही. बरं माय बिन 4,500 रुपये बिल, अजून 2,000 रुपये राहायचं का मग माझ्याकडे? मग देईन ना मी, मग आणून देईन. आता माझ्याकडे बिल आहे ना, हां आणून देईन बा. जाऊ द्या मला आता लवकर पाहतो काय आहे काय नाही. 2,500 जमा झाले तुमच्याजवळ, मला लागणार तिकडे बहिणीतून लवकर सुटका करावं लागते. आता अजून देईन एखादा काम काढून ये. नाही तुम्ही एक काम करा, तुमचं जर ॲटो आहे ना एक काम करा, जखन बोल्या ते त्याच्यातले तो जॅक मॅक काढून घे जरसं टामी काय असेल ते जॅक टामी पाणी मान्याचं सगळं शर्ट. हां ते एखादी सीट गीट असं काढून घे, टेपनी काढून घे. आणि बाकी हे 2,000 रुपये आणून दे त्या त्याला वापस देऊन देतो. जे अजून काही निघत ते सामान काढून घे. अरे काय राजा हो काही बोलता का बाबा? काही आणता का माझ्या घोर? माझ्या घरच्या पोट्ट्याला बायकोला झालं ना तर मग अजून डबल धुला येऊन म्हटलं. कुठं गेलं काय गेलं? एक तर रातभर राजा घरी गेलो नाही मी. माझ्या मोबाईल दिला जमा करून, तो मोबाईल ना बाबा लागन तर नाही मोबाईल होणार नाही माझ्या. मी देतो आणून तुम्हाला ते सामान नका काढून जाऊ मला. माझी गोष्ट ऐक ना, सामान असं कसं मी सांगा बरं. काही काम पडते ना, टेपणी दिसते ना सामान. हां बरं मी काय म्हणतो, नाही तसं नाही ते. तुम्ही एक काम करा, तसं कसं जमणार? तसं येणार आहे का तुम्ही राजा? तुम्ही येता का तसे? हां तुम्ही एक काम नाही त्याच्या जमणार नाही ना, ते ठेवाच लागते तुम्हाला. पैसे असेल तर द्या, पैसे आणू या टोर द्या, पैसे घेऊन या तुम्ही. बरं ठीक आहे ना. नाही काय राजा हो सामान नका. बरं ठीक आहे बा, एखादा वर काय असेल द्या, जाऊ द्या मला. बरं चला येतो मग. हा शाळू येतो, फायदा येईन मग. एखाद्या भेटीन अजून आलं गेलं इकडे शहरात तर फोन लावून तुम्हाला. हो या चिमनराव. पायजा काही लागलं गिगलं तर काही फोन मंगीन कर जा. ते पायजा बरोबर झोप गिप लागेल ना रातभर. हा झोप गिप चांगली, पंखा गिंका मस्त, गादी गिदी. मी जाणून नाही जाऊ दिलं तुम्हाला रात्री. मी म्हटलं रात्री अजून टाईम झाला असता काय एसटी नाही त्या गावातल्या, म्हणून रातभर मुक्काम गेला. तर पायटी मस्त जाणं होते तुमचं गावात. हो जातो ना मी. काय माहित राजे होतं शिवलाल टोळगोटे गेला असन गावात, काय इथंच असन कुठं असन काय माहित. बिचारा काय काय नाही त्याचं त्याला माहित. काय बिचारा म्हणता तुम्हाला? तुमच्या आणली चिंता ते बरगट्टी. बरं झालं ना त्या वेटानं सांगितलं म्हणजे जमलं तुमचं काम, नाही तर काय जमलं असतं. हो ना तेच सांगून राहिलो मी. काही असं नसते, जैसा देश वैसा बेस करा लागते. आपल्या संग जसा जो वागून तसं आपल्याला वागास लागते. त्या संग ते रीतच आहे. आणि एकदम सीधही करून जमत नाही ना चिमनराव. हा कुठं बोट हेकोडं केलं करा लागते ना. तू का सिध्या बोट्याला निघते का? ते हेकोडं केल्यावर निघते ना त्याच्यात गोया. म्हणून जरा हुशार राहा. असं बरं झालं तुम्ही गफल तिथं आले तर आली असते लपेट्या. दूध बसले असते महिनाभरच्या हॉटेलात भांडे. त्यानं काय केलं असतं? हां मग काय कायले म्हणते एवढे मोठे त्यानं धुई धानी केली. घेणं लेगाले चांगला रट्टा बरा दिला ना त्याले. अरे हो राजू मला म्हणून नाही का म्हणून बा तुम्ही काऊन गेले हो चिमनराव? मला सोडून दिलं राजू, मी तिथंच थांबलो असं म्हणून ना मला तो. मग तुम्हाला जागा आहे ना? चिमनरावजी म्हणाले तुम्हाला जागा नाही का त्याच्यात? हां तुम्ही त्याला डायरेक्ट म्हणता ना, तुम्हीच तर पाजली म्हणा मला माझ्यात काय. मला घुम गेली ती म्हणा माझ्या साडू आहे ना म्हणा, मामाला ते घेऊन गेले मला. मी बेंगलो होतो म्हणा, मला माहित नाही म्हणा काय झालं काय नाही. हां आता मला थोडी माझ्याजवळ पैसेच नव्हते म्हणा. तुम्हीच तर म्हणाले होते म्हणा तुम्हीच खर्च करतो म्हणून मी आलो म्हणा बा. असं त्याला बातच पलटी मारता. अरे वा भाचे आले जराशी हाताखाली, लय हुशार झाले. हा हे पाहायचा हे असंच म्हणजा त्याले. हा सांगजा माय नाव. माय साडवाल ते म्हणा मामा लुटे रे ते नेलं म्हणा मले. नाहीतर त्यानं जबरदस्तीनं तुमच्या घरी पाठवे म्हणते ना तिकून तो हेटर जवळ. बरं झालं त्यानं आणलं पाजली नाही तुम्हाला गप्पलतीत. नाही तर तुम्ही लोणकले असते तिथं. त्या वेटरचीच पुण्य आहे सगळी. त्यानं तुम्हाला वाचवलं. त्याला म्हणा तुम्ही मला थोडी माहिती आहे मला दारू गिरू पाजली होती का म्हणा कोण असं म्हणता त्याला. हो राजू हे बरोबर आहे. असंच म्हणायला लागेल. माझ्या डोक्यात सकाळपासून चालू होतं काय बा तो माणूस भेटन तर काय म्हणून, माणूस भेटन तर काय म्हणून. मला माहीतच नाही म्हणून बा काय मला उचलून आणलं काय आणलं त्यानं त्याच्या खोलीवर नेलं म्हणून. सकाळी एसटीत डेपोत बसून दिलं म्हणून आता आलं म्हणून मी गावात भेटते का कुठं भेटते मला माहीत थोडी आहे. माणूस हे बरं सांगितलं मला काहीच पता नाही म्हणून राजू. हा असं म्हणायला लागेल त्याला नाही. हो तसंच म्हणता त्याला म्हणा. अजून काही डबल गिबल जा लागन तर सांगजो म्हणा मला. हॉटेलात यायला लागन तर
तो नावच नाही घेत आता कोणाला असा घेऊन बसायचा. असा बसला असन तिथं चांगला रट्टा मुळाचा करते का ते हॉटेलवाले त्याचे डबल न घेतले असन पैसे वसूल करून, नाही तर त्याचा याटो ठेवते मग ते गिरवी तिथून असे करते. मग सामान काही असो तिकडे. जा ते गाडी एसटी चालू झाली म्हटलं, जा ते निघून राहिली ती मंदिरा, जा मग त्या रस्त्यानं गाड्याने भेटत अजून थांबा लागेल तुमच्या रामाला थांबा लागेल, जा ते निघाली. हो मग निघालो. हा मग या मग, हा फोन करतो मी तुम्हाला पोहोचल्यावर. मग चला आता आपल्या कामाशी चला भाज्यो. झालं आता कालची चांगली अयच झाली. चला आता आपलं काय ते आता तर बाजारही निघून गेलं मेथी सांबारचा. आता काय सकाळी गेलो तर चला हिंडून येऊ मार्केटातून काय आहे काय नाही तर हल्ला बल्ला पाहून.